नमस्कार. आज आपलं महानगर आपल्या बातम्या, आतल्या बातम्या या सेगमेंट अंतर्गत आज ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, तो विषय दोन्ही ठाकरे बंधूंसाठी थोडासा टेन्शन वाढवणार आहे. यासाठी की निवडणुकीच्या काळामध्ये किंवा निवडणुकीच्या अगोदर 8 दिवस, निवडणूक जाहीर झाल्यानंतर आयराम-गैरामची संख्या ही कोणाच्या लक्षात नसते. आयराम-गैराम यांचे चेहरे लक्षात ठेवण्यालायक नसतात. कारण ते पक्षनिष्ठा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला असतात. केवळ तिकीट मिळावे यासाठी त्यांची चढाओढ सुरू असते. मात्र काल रात्री उशिरा साधारण 10-10:30च्या सुमारामध्ये वरळीतील माजी नगरसेवक असलेले मनसेचा एक युवा चेहरा, डॅशिंग चेहरा संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ती भेट करून देण्यामागे मुख्य सूत्रधार असलेले भाजपचे नेते म्हणायला पाहिजे, फायर ब्रँड नेते, जे कायम हिंदुत्व हा विषय जो बोलत असतात, त्या नितेश राणे यांनी संतोष धुरी यांना भाजपमध्ये आणण्यामध्ये जी महत्त्वाची भूमिका घेतली होती ते उपस्थित होते. आता आजचं जे आपलं टायटल आहे, नक्की चूक कोणाची, राज की उद्धवची, हे बोलण्यामागचं कारण हे आहे की जे बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणजे वारसा चालवणारे जे आता हे दोन प्रमुख चेहरे आहेत, यापैकी एकाचा तर थेट संबंध आहे, दुसरा हा कायम बाळासाहेबांच्या सानिध्यामध्ये लहानपणापासून वाढला. बाळासाहेबांप्रमाणेच त्यांनी व्यंगचित्र काढली, बाळासाहेबांप्रमाणेच त्यांची भाषणं गाजली, ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. तर नक्की चूक कोणाची आहे याचं कारण आहे की संतोष धुरीसारखा चेहरा गमावणं हे मनसेच्यासाठी फायदेशीर नाही आहे. खिंडार, धक्का वगैरे हे शब्द आता उद्धव ठाकरे यांना जो सर्वात मोठा धक्का बसला तो साधारण 3-3.5 वर्षापूर्वी, साधारण आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदे हे त्यांच्या नाकाखालून संपूर्ण त्यांचा पक्ष खेचून घेऊन गेले आणि ते सत्तेत आले. त्यामुळे त्या धक्क्यानंतर हे जे काय बारीक-सारीक जे काही धक्के असतात किंवा उमेदवार पळवापळवी असते, हे काय धक्के मी मानत नाही. मात्र विचार करण्यासारखं चुकतंय काय, नक्की चुकतंय का? तर हो, नक्कीच चुकतंय. याचं कारण आहे की बाळासाहेब ठाकरे यांचे एक आपण ज्यावेळी तुलना म्हणू शकत नाही, बाळासाहेब ठाकरे यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तित्व, व्यक्तिमत्व, त्यांची जी काय भाषण करण्याची पद्धत, त्यांचं जे काय सडेतोडपणा हा फार कमी लोकांमध्ये आहे. त्यामुळे बाळासाहेब यांच्या गुणांची तुलना होऊ शकत नाही. मात्र बाळासाहेब ज्या पक्षाचे प्रमुख होते, बाळासाहेबांनी जो पक्ष चालवला, बाळासाहेबांनी जो पक्ष वाढवला, त्या पक्षाचा लिगसी नेण्याचा आता पुढे तो पक्ष पुढे विस्तारण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत. त्याच पद्धतीचं काम जे बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की 19 जून 1966 रोजी ज्यावेळी स्थापना झाली या पक्षाची, शिवसेना या पक्षाची, त्यानंतर त्यांनी मराठी माणसाला अंतर दिलं नव्हतं. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी संघटना राबवली, संघटना रुजवली आणि संघटना वाढवली. असं असताना आता म्हणजे 66 ते 95 समजून घ्या, 66 ते 95 साधारण 30 वर्षानंतर युतीचं सरकार मनोज जोशी यांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये आलं होतं. मात्र 30 वर्षामध्ये सुद्धा जेवढी पडझड झाली नाही तेवढी पडझड गेल्या काही वर्षामध्ये शिवसेनेची होते आहे. याला शिवसेनेचं धोरण म्हणजे जे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडून काही चुका होत आहेत का, म्हणजे जी चूक उद्धव ठाकरे यांनी केली ती चूक राज ठाकरेंकडून होते का, याचं कारण आहे की माहीम आणि वरळी, माहीम, वरळी, शिवडी, लालबाग, लोअर काळा चौकी, हा जो डिलाल रोड वगैरे, बिडडी चाळ, हा जो मराठी बहुल, मराठी वस्ती बहुल असा जो इलाका आहे किंवा जो वार्ड म्हणता येईल, जो विभाग म्हणता येईल, त्या ठिकाणी पहिल्यापासूनच शिवसेनेचा म्हणजे
शिवसेनेचं तिथे प्राबल्य होतं, शिवसेना तिथे वाढली आणि रुजली. असं असताना गेल्या काही वर्षामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने सुद्धा तिथे हातपाय मारायला सुरुवात केली होती. त्यांचे स्वतःचे नगरसेवक सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की 28 नगरसेवक त्यांचे तिकडून निवडून आलेले होते. त्यामुळे मनसे हळूहळू तिथे वाढत होते आणि ज्या संतोष धुरी यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आज मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली त्याने भाजपत प्रवेश केला. आता भाजपत प्रवेश करतेवेळी त्यांनी ज्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या प्रवेश करतेवेळी सांगितल्या त्या मला वाटतं इग्नोर करून दुर्लक्ष करून चालणार नाही की राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष सरेंडर केलाय. 2007 साली ज्यावेळेला पक्ष स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेमधून आम्ही सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही सगळे जे चाहते होतो, विद्यार्थी सेनेवाले होते, सगळे होते, जे साहेबांचे चाहते होते ते सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही बाहेर पडलो. पहिले आम्ही शिवसेनेमध्ये होतो, नंतर मनसेमध्ये आम्ही आलो आणि मनसेचं कार्य आम्ही पुढे चालू ठेवलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर मध्ये आम्ही नगरसेवक झालो, पहिले शाखाध्यक्ष झालो, नगरसेवक झालो, विविध पदं भूषवली. आम्ही एका झेंड्याखाली होतो. आमचं रक्त भगवं आहे. शिवसेनेमधून आलेलो आहोत आम्ही. आज आम्ही मनसेमध्ये आलो. मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला. पूर्णपणे ताबा घेतलेला आहे. पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना. आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52 आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे. कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट तर आम्हाला दिल्या नाहीत आणि अशा सीट दिल्यात की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, त्यांच्याकडे नगरसेवक होते तिकडे, पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या सीट पण आम्हाला द्यायला तयार झाले. संतोष धुरी ज्यांना नेता म्हणतो तो त्यांचा मित्र असलेला, म्हणजे मनसेमध्ये जयवीरूची जोडी बोलले जायची, ती एक म्हणजे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी. सो संदीप देशपांडे यांनाही एकूण तिकीट वाटपाच्या चर्चेमध्ये सहभागी करून घेतले नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये संदीप देशपांडेंना तिकीट वाटपात समावेश करून घेऊ नये असं एक धोरण मातोश्रीने आखलं होतं आणि त्याला राज ठाकरे बळी पडले असा एक थेट आरोप आहे. आम्हाला या चर्चेमध्ये, मी तर काही नेता नाहीये, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही, मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाहीये, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं. परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही. त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी. एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत. म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्याच्यानंतर आमची चर्चा झाली. देशपांडे साहेबांना सांगितलं मी, जर असं होत असेल तर बोलो राहण्यात काय अर्थ इकडे. एकतर काँग्रेस बरोबर जाऊन ह्या लोकांनी स्वतःचं रक्त हिरवं केलेलं आहे, आता परत इकडे येऊन आपलं पण रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार, आपल्याला कुठेही स्थान देणार नाहीत. त्यापेक्षा मी माझा विचार करतो. संदीपजीचं मन खूप मोठं आहे, ते खूप सीझन आहेत. त्यांनी सांगितलं तू विचार कर बाबा, मी काय येत नाही. म्हणजे ह्या प्रकारे मी याच्यातून बाहेर पडलो. त्यामुळे या आरोपावर राज ठाकरे यांचं काय म्हणणं आहे याचं कारण
यासाठी महत्त्वाचं आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये मी हे का म्हणतोय चूक कोणाची, राज की उद्धवची? याचं कारण आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे लोक पक्ष सोडून जात आहेत ते केवळ तिकिटासाठी जात आहेत, ते केवळ त्यांना त्या पक्षामध्ये संधी दिली जात नाही म्हणून जात आहेत, की अजून काय? याचं कारण आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सुद्धा 30 वर्ष सोबत असलेल्या नेत्यांना अनेकांना त्यावेळी महत्त्वाची पदं नव्हती. नावं आठवून बघा सगळी, ज्यावेळी लक्षात येईल की सुरुवातीच्या काळामध्ये दत्ताजी साळवी असतील, प्रमोद नवलकर असतील, मनोज जोशी असतील, छगन भुजबळ असतील, लीलाधर डाके असतील, अशी जे मातब्बर नेते होते, नेते मंडळी होते, यांना सुरुवातीच्या काळामध्ये सत्ता वगैरे नव्हती, मात्र तरी ते बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. तो एकच गुण या दोन्ही भावांनी आत्मसात केलेला नाही असं मला वाटतं, की तो म्हणजे स्पष्ट वक्तेपणा, तो म्हणजे नाही सांगण्याचं धाडस. बाळासाहेब ठाकरे हे कुठलाही विषय असा म्हणजे थोपवून, रेंगाळत, खूप दिवस असं पेंडिंग असं ठेवण्याची त्यांची कार्यशैली नव्हती, जी कार्यशैली या दोन्ही नेत्यांकडे आहे. असं ज्या दोन्ही नेत्यांना ज्यावेळेला आपण जवळून बघतो त्यावेळी लक्षात येतं. जर संतोष धुरी यांना तिकीट द्यायचं नव्हतं, जर संतोष धुरी यांचा मतदारसंघ मनसेला सोडायचा नव्हता, तर तो मोठ्या मनाने राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे मागील 5-6 महिन्यामध्ये डझनभर भेटी झाल्या होत्या. त्यावेळी संतोष धुरी, संदीप देशपांडे यांना समोर बसून जर सांगितलं असतं, तर आजचा जो प्रसंग आहे तो मनसेवरती ओढावला नसता, असं आपण छातीठोकपणे सांगण्याचं कारण आहे की कुठलाही नेता हा ज्यावेळी कार्यकर्त्याला विश्वासात घेतो, बघा संतोष धुरी, संदीप देशपांडे, इकडे ठाण्यामध्ये अविनाश जाधव असेल, नवी मुंबईला गजानन काळे असेल, हे जे नवीन जी पिढी आहे मनसेची, कार्यकर्त्यांची जी फळी आहे, हे मनसेचं जे काही धोरण आहे, राज ठाकरेंचं जे काही धोरण आहे खळखटाकचं, ते पूर्णपणे आत्मसात करतात. काही ठिकाणी त्यांच्यावरती आरोप झाले आहेत, ब्लॅकमेलिंगपासून सगळे आरोप झालेले आहेत, खंडणीचे आरोप झाले आणि हे आरोप म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सुद्धा झालेले आहेत. हे आरोप इतर जे पक्ष आहेत त्यांनीसुद्धा केलेले आहेत. त्यामुळे जे तुमच्या पक्षवाढीसाठी काम करतात, जे तुमचा विचार हा मनसैनिकांपर्यंत नेतात, तर त्यांची जबाबदारी, त्यांची जिम्मेदारी ही राज ठाकरे यांनी घ्यायला हवी होती. आता संतोष धुरी यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्याने प्रवेश केला आहे, तर यामध्ये 100% सत्यता आहे. मात्र माहीम आणि वरळी या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ एकच जागा मनसेला सोडणं, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी काही बातम्या येत होत्या त्यातून असं प्रतीत होत होतं किंवा जे काही फिलर्स दिले जात होते त्यामध्ये असं होतं की साधारण जे काही 24 वॉर्ड आहेत किंवा 24 प्रभाग आहेत मुंबई महापालिकेचे, त्या प्रत्येक प्रभागामध्ये किमान 2 तरी जागा विधानसभेच्या, म्हणजे 36 जर आमदार असतील तर 2 जागा तरी त्या मनसेला मिळाव्यात. म्हणजे 36-2 72 जागा घेण्याची कुवत ही मनसेमध्ये नक्कीच होती. एवढे मनसेचे शिलेदार, मनसेचे कार्यकर्ते मुंबईमध्ये आहेत. मात्र असं असताना केवळ 52 जागांवरतीच राज ठाकरे यांनी जी काय तडजोड म्हणणार नाही, राज ठाकरेंकडे उमेदवार नव्हते असं जे आता सांगितलं जात आहे ते आता हळूहळू पुढे येत आहे. याचं कारण आहे की जर आपण माहीम आणि वरळीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर 191 मधून जो मतदारसंघ आहे त्यामधून माहीम जो विधानसभेमध्ये येतो, विशाखा राऊत आहेत, माजी महापौर आहेत, माजी आमदार आहेत. 192 ज्या ठिकाणी हे आपलं महानगरसुद्धा कार्यालय आहे त्या ठिकाणाहून मनसेने पहिल्यांदा 20 वर्षामध्ये यशवंत किल्लेदार जो त्यांचा विभाग अध्यक्ष आहे त्याला तिकीट दिलेली आहे. आता 190, 191, त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की 193 मध्ये 190 मध्ये उद्धव ठाकरे यांचाच उमेदवार आहे, 191 मध्ये उद्धव ठाकरे यांचा उमेदवार आहे, 192 मध्ये केवळ मनसेचा उमेदवार जो मी सांगतोय तो, 193 पुन्हा आपण वरळीमध्ये जाऊया, हेमांगी वर्ळीकर ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहेत. निशिकांत शिंदे 194, जे सुनील शिंदे यांचे भाऊ आहेत. आता ज्या प्रभादेवीमधून 194 जो जुना मतदारसंघ होता संतोष धुरीचा, त्या ठिकाणी शिवसेनेला सोडला. 193 ज्या ठिकाणी संतोष धुरी गेले काही वर्ष 2-1 वर्ष बांधणी करत होता त्या वॉर्डची,
तो वाढसुद्धा शिवसेनेने दिला. तर अशा वेळी राज ठाकरेकडून जर समजा आपल्या कार्यकर्त्याला सांभाळण्यामध्ये थोडी दुर्लक्ष होत असेल, तर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी त्या कार्यकर्त्याला सांभाळून घ्यायला पाहिजे होतं. या आजचं जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते पाहता हे लक्षात येतं की कार्यकर्त्यांना सांभाळणं हे आता दोन्ही ठाकरे बंधू विसरलेले आहेत. याचं कारण आहे की संतोष धुरीनंतर जर कोणाचा प्रवेश होणार आहे तर तो काही दिवसामध्ये जो आपला प्रवेश दिसेल तो म्हणजे संदीप देशपांडे यांचा. याचं कारण आहे की संदीप देशपांडे हे ह्या एकूण सगळ्या जी काय दोन भावांची युती म्हणा, दोन भाऊ एकत्र येणे, सुरुवातीच्या काळात आपल्या सर्वांना माहीत आहे की विरोध केला संदीप देशपांडे यांनी. संजय राऊत युती व्हावी म्हणून आग्रही होते, संदीप देशपांडे युती होऊ नये म्हणून आग्रही होते. असं बोललं जात होतं की त्यावेळी संदीप देशपांडे यांना जे काय माहिती किंवा बाकी सगळ्या गोष्टींची जी काय गोष्टी दिल्या जात होत्या ते सगळं शिंदे सेनेकडून दिले जात होते, म्हणून संदीप देशपांडे हे विरोध करत होते असं सांगितलं जात होतं. मात्र त्यानंतर संदीप देशपांडे यांचा विरोध मावळला आणि दोन्ही भाऊ एकत्र आले. आता दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर मुंबईमध्ये मनसे म्हटल्यावरती आपल्या सर्वांना माहीत आहे की तुम्हाला कुठे पटकन म्हणजे डिबेटसाठी ठीक आहे, बाकी गोष्टीसाठी ठीक आहे. मुंबई म्हटलं ते एकनिष्ठ असलेले बाळा नांदगावकर जे मनसेचे नेते आहेत, म्हणजे त्यांनासुद्धा खूप प्रलोभनं, आमिष, ऑफर आलेले असणार. मात्र बाळा नांदगावकर कुठे हललेले नाहीत. त्यांनी त्यांचा एक विठ्ठल मानलेला आहे, तो म्हणजे राज ठाकरे. ते राज ठाकरेपासून कुठेही परावृत्त झालेले नाहीत किंवा राज ठाकरेपासून दूर गेले नाहीत. मात्र मुंबईमध्ये जे दुसरं नाव जे काय ॲग्रेसिव्ह म्हणजे पक्षाची भूमिका मीडियामध्ये असू देत, पक्षाची भूमिका रस्त्यावरती असू देत, पक्षाची भूमिका आंदोलन किंवा ज्या काय मोर्चे काढायचे असतील त्यामध्ये पुढे अग्रेसर असलेलं नाव ते म्हणजे संदीप देशपांडे. आता संदीप देशपांडेसुद्धा नाराज आहेत. संतोष धुरी यांनी अप्रत्यक्षरित्या एक गोष्ट सांगितली की ते आमचे नेते आहेत, नेते होते म्हणजे थोडक्यात. आता ते भाजपत असल्यामुळे संतोष धुरी यांचे नेते होऊ शकत नाही, पण यदाकदाचित उद्या जर भाजपत आले संदीप देशपांडे तर संतोष धुरी यांचेच ते नेते होऊ शकतात, म्हणून त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण हे सगळं सुरू असताना कुठेही म्हणजे राज ठाकरे यांनी जर विश्वासात घेऊन जर त्याच वेळी सांगितलं असतं की आपल्याला एकच वाढ मिळणार आहे, त्यामुळे संतोष धुरी यांना तिकीट द्या, हे जर अगोदर सांगितलं असतं तर हे निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे निवडणुकीला केवळ 8 दिवस शिल्लक असताना अशा पद्धतीचा जो काय धक्का, मी वारंवार तेच सांगतो आहे, ही पडझडसुद्धा म्हणता येणार नाही. मात्र संतोष धुरीसारखा कार्यकर्ता ज्याने पक्ष वाढवला तिकडे, हा गमावणं राज ठाकरे यांना परवडणारं नाही. याचं कारण संतोष धुरीमुळे तिकडचा जो काय भाजपच्या उमेदवाराला बळ मिळेल का किंवा त्या ठिकाणी उद्धव सेनेला त्याचा फटका बसेल का, तर असं नसतं. आता त्या पलीकडे मतदार गेलेले आहेत. मतदार हे चाणक्यपेक्षा धूर्त झालेले आहेत, कारण मतदारांना मला काय कोण देतं आहे यावरती त्यांची सगळी गणितं ठरलेली असतात. त्यामुळे संतोष धुरी ज्यावेळी म्हणतात की उद्धव ठाकरेंनी मनसेचा पूर्णपणे ताबा घेतला आहे, तर काही जण म्हणतात की उद्धव सेनेचा ताबा हा राज ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे दोन्ही भावांना आता एक गोष्ट करावी लागेल की झालेली पडझड ठीक आहे, यापुढे जर पडझड होऊ नये. एक समजून घ्या की लालबाग परिसरामध्ये बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ जातात. त्या ठिकाणी तावडे नावाचे एक शाखा प्रमुख आहेत जे लालबाग किंवा गणेश गल्ली या परिसरामध्ये काम करतात. आता ह्या दोघांना समोर बसून जर सांगितलं असतं उद्धव ठाकरे यांनी, तर अनिल कोकीळ हे शिंदे सेनेत गेले नसते. कसं आहे की 2 वेळा तुम्हाला नगरसेवक पद दिलं, आता अनिल कोकीळ तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही, त्याऐवजी तावडेनं आपण तिकीट देतो आहे, हे जर त्याच वेळी सांगितलं असतं तर 1 महिन्यापूर्वी काही गोष्टी झाल्या असताना मग तावडे तरी कामाला लागले असते. माझा मुद्दा हाच आहे की ही नक्की चूक कोणाची? ही नक्की चूक ह्या दोन्ही भावांची एवढ्यासाठीच आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दापुढे कुणी जात नव्हतं. शब्दाच्या पुढे साधारणपणे बाळासाहेब ठाकरे असा अन्यायच करत नव्हते. त्यांना कार्यकर्त्यांची मनं, कार्यकर्त्यांची भावना, कार्यकर्ते कुठल्या परिस्थितीमध्ये आहे हे सगळ्याची जाणीव असल्यामुळे बाळासाहेबांकडून असा अन्याय म्हणजे मोठ्या प्रमाणात झाला नाही. अन्याय झाला नसेल असं आपण दाव्याने नाही सांगू शकत, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सोडून लोक जातात, तिकिटीसाठी जातात. हा जो म्हणजे आता मला सांगा की यशवंत किल्लेदार यांना तिकीट दिली,
स्नेहल जाधव ज्या 3 ते 4 टर्म तिथल्या नगरसेविका राहिलेल्या आहेत, त्या पक्षाच्या सरचिटणीस होत्या. त्यांचे मिस्टर सुधीर जाधव हे नगरसेवक होते. त्या 3 टर्म नगरसेविका होत्या. ह्यांना विश्वासात तर घेऊन सांगितलं पाहिजे कधीतरी, की तिकीट नाही देऊ शकत. 3 टर्म दिले. मागील 20 वर्ष यशवंत किल्लेदार या प्रभागासाठी झटतो आहे. यशवंत किल्लेदार माझ्या पक्षाचा आपल्या विभाग अध्यक्ष आहे. सो तुम्हाला तिकीट नाही देऊ शकत. शेवटपर्यंत झुलवत ठेवणं, शेवटपर्यंत काही न सांगणं, भेट न देणं किंवा नीट मेसेज कन्व्हे न करणं, हे कुठेतरी पक्षसोडीची कारणं ठरत आहेत, असं ह्या सगळ्यांशी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी लक्षात येतं. याचं कारण आहे की बाकी निवडणुकीचा मोसम आला की आयाराम गयाराम येणार, उड्या मारणार, त्यानंतर ह्या पक्षातून त्या पक्षात जाणार. म्हणजे तिथे निष्ठा, पक्षाची विचारसरणी, पक्षाची धोरणं, आमचा नेता, ह्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात ज्यावेळी तिकीट तुम्ही देत नाही. पण तिकीट न देण्याची जी काही एक पद्धत असते, म्हणजे भाजपचं बघा ना, म्हणजे आपल्या सर्वांना सांगण्याचं एक उदाहरण म्हणजे भाजपने सिटिंग जे आमदार होते किंवा आमदार आहेत त्यांच्या मुलांना अनेकांना तिकीट दिले नाही मुंबईतील. आता एक केंद्रीय मंत्री असलेल्या एका नेत्याने हा किस्सा का सांगावा असं वाटतो. मी फक्त त्या आमदार किंवा नगरसेवकाचं नाव नाही घेणार, पण या केंद्रीय नेतृत्वाने, जो केंद्रीय मंत्री आहे भाजपचा, त्याने फोन केला त्या भाजपच्या आमदाराला, माजी आमदारांना सांगितलं की तुमच्या मुलाला तिकीट देऊ शकत नाही, तुम्ही त्यांच्यासाठी काम कराल, तुम्ही केलेली जी काय पक्षनिष्ठा ही भाजप कायम लक्षात ठेवेल, पण पक्षाने तुम्हाला खूप काही केलं आहे. आणि शेवटी एक वाक्य बोलला तो नेता की हे जे सांगतोय हे अंतिम आहे, या उपर जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर मला बाकी गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागेल. म्हणजे हा अप्रत्यक्ष इशारा होता की तुमच्या ज्या काही बाकी गोष्टी असतील त्यावरती आता ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार. ज्यावेळी तुम्ही एखाद्याचे तिकीट कापता, एखाद्याला तिकीट देत नाही, त्यावेळी ह्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागणार. भाजपसारखा पक्ष जो पंचायतीपासून लोकसभेपर्यंत ह्या सगळ्या निवडणुका लढल्या जातात, त्या निवडणूक लढवली एक कंट्रोल पक्षावर असावा लागतो. तो कंट्रोल हा राहिलेला नाही. याचं कारण आहे की आजही मनसेकडे तेच चेहरे आहेत. म्हणजे डिबेटसाठी तुम्ही बघाल किंवा काय त्यांचं संघटना वाढवण्यासाठी काही हे नाही, मेहनत नाही किंवा अनेक अशा गोष्टी आहेत. समजा जसं मी म्हटलं, अनिल शिदोरे असतील मनसेमध्ये, अविनाश अभ्यंकर असतील, अशी काही नावं आहेत की जे पक्षवाढीसाठी, आता स्ट्रॅटेजीसाठी ठीक आहे सगळ्या गोष्टीसाठी, मात्र पक्षवाढीसाठी ज्यांनी आंदोलनं केली, जे जेलमध्ये गेले, ज्यांनी लाट्याकाट्या खाल्ल्या, जे कोर्टाचे केसेस साठी जात आहे, त्यामध्ये म्हणजे त्यापैकी संदीप देशपांडे असतील, संतोष, अशा कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी जपायला हवं. अशा कार्यकर्त्यांना म्हणजे मी जसं म्हटलं की अनिल कोकीळ असतील किंवा अनेक जण, आता हे इकडे आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला तिकीट दिलेलं आहे, पद्मजा चेंबूरकर, त्या ठिकाणी असलेले जे शाखा प्रमुख यांची पत्नी, ती जेन्युइनली काम करत होती तिकडे. आता नेत्यांनी सुद्धा, जे विभाग प्रमुख आहेत, जे आमदार राहिलेले आहेत, त्यांनी सुद्धा कुठेतरी ह्या सगळ्याचा मोह टाळायला हवा. याचं कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या पक्षाला मारक आहेत, समजून घ्या. म्हणजे आता मी तुमच्याशी ज्यावेळी हे बोलतो आहे त्यावेळी संदीप देशपांडे यांना राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरती बोलून घेतलेलं आहे. आता हे जे काय गोष्टी आहेत ना, म्हणजे एखादा नेता ज्यावेळी किंवा संदीप देशपांडेसारखा कार्यकर्ता ज्यावेळी नाराज असतो, त्याची नाराजी योग्य वेळी दूर केली पाहिजे. कुठतरी दुसरा त्यांचा कार्यकर्ता सांगणार आणि त्यानंतर आणाबाका घेतल्या जाणार किंवा घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे का, आपण जे काय दोन बंधू एकत्र आल्यामुळे माझ्या पक्षाची वाताहत होते का, पडझड होते काय, ह्याचा कुठेतरी ना विचार राज ठाकरे यांनी सुद्धा करायला हवा आणि तसा उद्धव ठाकरेंनी सुद्धा करायला हवा. जर अंकगणित जर आपण बघितलं, 227 वार्ड आहेत, त्या 227 पैकी केवळ 52 जागावरती मनसे निवडणूक लढवते. त्याच्या बरोबर तिपटीपेक्षा जास्त जागावर म्हणजे 165 जागावरती उद्धव ठाकरे हे निवडणूक लढत आहेत. आता जर गणित मी जसं म्हटलं, प्रत्येक विधानसभेमध्ये 2 वॉर्ड हे आम्हाला सोडले पाहिजेत, हा जर स्ट्रॅटेजिक फॉर्म्युला जर पहिला ठरला असता, आणि हे कुठल्या भेटीगाठी, म्हणजे तुम्ही वाढदिवसाला घरी गेलात, तुम्ही गणपतीसाठी घरी गेलात, त्यानंतर
ॲनिव्हर्सरीसाठी घरी गेलात, अजून कशासाठी घरी गेलात. मात्र 5 जुलैपासून आज आपण 5 जानेवारी 6 जानेवारीला बोलतो आहे. या साधारण 6-7 महिन्यामध्ये खूप वेळ होता स्ट्रॅटेजी ठरवायला, सगळ्या गोष्टी. जी वेळ या दोघांनी घालवली. याचं कारण होतं राज ठाकरे यांना तो त्यावेळी तसा कॉन्फिडन्स नव्हता की उद्धव ठाकरे आणि आपण एकत्र येऊ. दुसरं, उद्धव ठाकरे यांना वाटत होतं की जी काय महाविकास आघाडीची मोठ आहे त्यामध्ये मी राज ठाकरे यांना बरोबर ॲब्सॉर्ब करेन, त्यामध्ये त्या आघाडीमध्ये घेऊन येईन. आता एक हा आजच्या डिस्कशनचा विषय नसला तरी ज्या काँग्रेसला नाशिकमध्ये मनसे चालते, ज्या काँग्रेसला पुण्यामध्ये मनसे चालते, त्याच काँग्रेसला मुंबईमध्ये मनसे का चालत नाही? म्हणजे कोण कोणासाठी काम करत आहे? म्हणजे भाजपची जी स्ट्रॅटेजी होती ती बरोबर काँग्रेसने म्हणजे वर्षा गायकवाड यांनी पूर्णपणे अंमलात आणली की राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये यायला द्यायचं नाही आणि काँग्रेसला महाविकास आघाडीतून दूर करायचं. आता ह्या जर गोष्टी माध्यमांना कळत असतील, ह्या जर गोष्टी म्हणजे सगळ्या काही म्हणजे सगळ्यांची अंदर की बात राज ठाकरे जानते है, अशा पद्धतीचं एक वक्तव्य मध्यंतरी सगळ्यांचे काय फुटेज आहेत, ऑडिओ आहेत, व्हिडिओ आहेत, कोण कोणाला भेटतं या सगळ्या गोष्टी माहिती असतात. मातोश्रीला त्याची खडानखडा माहिती असतं. मग त्यांना हे कळत नव्हतं का? कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्याचं काम असतं. आता कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांभाळताना आणि एखाद्या क्षणी कठोर होऊन त्यांनी सांगतात की तिकीट मिळणार नाही, पक्षाचं काम करावं लागेल. हे स्पष्टपणे सांगितल्यानंतर तो कार्यकर्ता हा चलबिचल होत नाही. मात्र तुम्ही कार्यकर्त्यांना भेटणार नाही, कार्यकर्त्यांचं मन ओळखणार नाही, कार्यकर्ते काय येत आहेत वारंवार, म्हणजे असं कधीच होत नव्हतं ना. म्हणजे आजही राज ठाकरेंना जर समजा काही जण भेटायला गेले किंवा काय तर वेळ नसेल, समजा न सांगता जाणं हे चुकीचंच आहे. मात्र कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ताटकळत राहावं लागतं. मातोश्रीवरसुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणजे एवढे सगळे धक्के, एवढे सगळे भूकंप होऊन सुद्धा जर सुधारणा होत नसेल तर चूक ही नक्की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकूण स्टाईल ऑफ फंक्शनिंगमधली आहे. ती चूक संतोष दुरींची आहे का? तर संतोष दुरींची आहे. म्हणजे ज्या विचारांसाठी म्हणजे भारतीय विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरेंसोबत असलेला हा कार्यकर्ता आज बरोबर विरुद्ध विचारसरणीकडे जातो. त्याचं कारण काय? म्हणजे तो दुखावला आहे, प्रचंड मन दुखावलेलं आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी नितेश राणे त्यांना घेऊन गेले म्हणजे काहीतरी अंडरस्टँडिंग केलं, काहीतरी दिलं, हा विषय नसतो, समजून घ्या. मात्र ज्यावेळी एखादा माणूस दुखावतो तर ते दुखावण्याची काय कारणं आहेत ती सुद्धा कारणं समजून घेतली पाहिजेत. आणि मला वाटतं चूक नक्की कुणाची, चूक नक्की राज ठाकरे यांची आहे की उद्धव ठाकरे यांची आहे, याचं त्यांनी आत्मचिंतन करायला हवं. कारण निवडणूक दर 5 वर्षांनी होतील. मात्र कार्यकर्ता जर तुटला, कार्यकर्ता जर संपला तर तो पक्ष मजबूत राहत नाही. तीच परिस्थिती सध्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आणि मनसेची दिसते आहे. अशाच प्रकारच्या आतल्या बातम्यांसाठी तुम्ही माय महानगर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आमचं सबस्क्राईब करा. आपलं महानगर पेपर वाचत जा. तसेच आम्हाला एक्सवरती आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.